काय तिकडे ते काय कर प्याज बंद खाली खाली पण काय राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्यापर्यंत मी असेच नवनवीन व्हिडिओ टाकत जाईन मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे, आखाड संपला, श्रावण लागला, दिवे धुवायची आमुषा आली. म्हटलं चला आता दिव्याची पूजा करून घेऊ. माझ्याकडे आता एकच दिवा आहे. नवरात्रातला दिवा ना मैत्रिणीनं कुठं पडला तो सापडत ना. मी इकडं खाली राहायला आले तेव्हापासून पसाऱ्यामध्ये. तर आता एक दिव्याचीच पूजा करून घेणार. आणि पहिल्यासारखं आता कुठं दिवे बी राहिले, पहिल्यासारखं काही राहिले का मैत्रिणीनं? पहिले कसे एवढे मोठे दिवा राहायचे, चिमण्या राहायच्या प्रत्येक घरातल्या, कंदिलं राहायचे, अंगणात कंदिलं लावायचो. आमच्या लहानपणी असे अंगणात कंदिलं लावलेले खूप छान दिसत होते. असे वरे आटकीला का इतकं मस्त वाटायचं मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे, असो, जुनं तर सोनंच राहतं. पहिलं काही पण आठवलं का इतकं असं वाटतं की पहिल्या ह्याच्यातच गेलो आपण, जमान्यातच गेलो. मला इथं ना मैत्रिणीनं हे मंदिर बनवायचं आहे. भरपूर दिवसापासून खाली राहायला आलं तेव्हापासून, राहायला यायच्या अगोदरपासून बनवायचं पण मंदिरच राहून गेलं. काही गोष्टी अशा राहत्या, मीनच राहून जातात, दुसरेच भलतेच कामं होऊन जाते. तर आता हे बघा, हे चांदीचे देव धुवायचं लिक्विड आहे. हे ना देव धुतले मैत्रिणी, पण मला एवढे ना असे चमाचमा वाटाणं झाले तर असे काळपट दिसतात. मग का बरं माहीत नाही का चांदीचं देव धुवायला हे हानिकारक नसेल म्हणून का काय काय माहीत नाही. मी ना पितांबरीने एकदा ना देव धुतले होते, तर खूप चांगले असे चमाचमा चमकू लागले आणि पांढरे पांढरे शुभ्र दिसायचे. असं वाटायचं का आता नवीनच दिवा आणले मैत्रिणींनो. आता इथं ना दिवा लावायचा नाही राहत, संध्याकाळी दिवा लावायचा राहतो. मी ना आता कापूर जाळणार. हे भीमसेन कापूर आहे. भीमसेन कापूरनं सकाळी संध्याकाळी थोडं थोडं जाळलं पाहिजे सगळ्यांनी, प्रत्येकाने घरामध्ये चांगलं राहतं जाळल्याला. तर चला ठीक आहे, माझी देवपूजा अशी झाली, साधी सोपी झाली. फुलं वगैरे नाही आणले. आमच्या तिकडं कसं दिव्याला ना बाबळीचे फुलं ठेवायचं, खेडेगावात कुठले फुलं भेटायचे. पण मग आता पाऊस चालू आहे, बाबळीचे फुलं पण चिपचिप आहे मैत्रिणींनो. तर मी साधी सोपीच पूजा केली. चला आता इकडे स्वयंपाकाला लागले. खीर बनवणार आज ना, नैवेद्य द्यायचा आहे. त्या दिवशी मी दिला मरी मायला, आता घरच्या देवांसाठी म्हटलं आज आमुष्याला पण देऊन टाकू. आता इथं ना मी ना बदाम काजू वगैरे कुटून घेते. असले तर मैत्रीण आपल्याकडे अवेलेबल टाकायचे, नसले तर नाही टाकायचे. आता माझ्याकडे बघा इलायची सुंठ नाही आहे, तर मी बिना इलायची सुंठाचीच करते खीर. इलायची सुंठ खीरीमध्ये टाकली का खूप चवदार खमंग होती. तर चला ठीक आहे, इकडं ना मिक्सरमध्ये तांदूळ काढून घेतले, जाडसर काढून घ्यायचे, थोडे बारीक जास्त काढायचे नाही. आता ह्याच्यातनं फोडणी देऊन घेतली, मी परतून घेते असं चांगलं. तूप वगैरे टाकलं होतं अगोदर ह्याच्यामध्ये किंवा लोखंडाच्या कढईमध्ये परतून घ्यायचं आणि नंतर आपल्या अल्युमिनच्या कढई शिजायला टाकायचं. अल्युमिनच्या कढईमध्ये कुठल्याही कशालाही फोडण्या दिल्या ना तर ते खूप हानिकारक आहे आपल्या मेंदूला. आपण विसरभोळे वगैरे होत चाललो ना, तर ह्याच्याचमुळं. तर चला ठीक आहे, मी असंच करीत राहते. कुठल्या भाजी वगैरे डबल कुटाणं होतं, पण मग आता आपण आपली काळजी घेतली पाहिजे. ह्याच्यातनं थोडंसं दूध आणि मीठ टाकून देते. आता इकडं मैत्रिणींनो कारल्याची भाजी करायची आहे. 2-3 दिवसापासून ना मी कारलं उकडून ठेवलं होतं, आणि असंही उकडलेलं कारलं खूप चांगलं चवदार लागतं, कारण खराब होत नाही. आणि माझ्या हातचं कारलं ना मैत्रिणी कडू होत नाही. मी त्याला लिंबू टाकत नाही, साखर टाकत नाही, काहीच टाकत नाही, तरीसुद्धा कडू होत नाही माझ्या हातचं कारलं. आता इथं ना मी काळ्या मसाल्याचं करणार होते, पण आता टाईम कमी असल्यामुळं ना शेंगदाण्याचं कूट टाकूनच करते. तर शेंगदाण्याचं कूट ना आम्ही कुठल्याही भाज्याला टाकतो, असं दळून शेंगदाणे पाणी टाकून दळून तशी नाही करत मैत्रिणी मी. प्रत्येकाची आता पद्धती वेगवेगळी राहते भाज्या करायची. आता इकडं ना बारीक गॅस करू आपण भाजीला ना शिजायला ठेवू, कारण ना छान बारीक गॅस करून कुठल्याही भाज्या ठेवल्या का छान होत्यात आणि तेल उडत नाही भाज्यांवरचं. चला ठीक आहे मैत्रिणींनो, तर आता इकडं ना भात टाकून देते शिजायला. मातीच्या भांड्यामध्ये ना भात शिजवायचा.
खूप चवदार खमंग नरम मऊ लुसलुशीत भात होतं मैत्रिणींना. तुम्हाला मी काय सांगू, जेव्हा करून खाताना तेव्हाच कळलं तुम्हाला. मला पण अगोदर माहिती नव्हतं, पण जेव्हा मी भात करायला लागले ना तेव्हाच मला पण कळालं. आपण काय घेतो, आपण कुकरमध्ये टाकतो आणि झालं. तर त्यानं काय होतं, कुकरमधला गरम गरम भात चांगला लागतो आणि जराशी गार पडला का असा निबर होऊन जातं. नंतर असा खाताना तोटरा बसतो गळ्यामध्ये. तसा या भाताचा ना जशाला तसा भात राहतो मातीच्या भांड्यामधला. त्या दिवशी मातीचं भांडं माझ्या इनबाईला पण खूप आवडलं. त्या मला विचारित होत्या, हे मातीचं भांडं कुठून आणलं, तर मी ना नाशिकहून आणलं होतं. तर आता मी वैशूला म्हणजे इनबाईला त्यांना पण आणून दिली एखादं भांडं मातीचं. त्यांना पण खूप भात आवडला मातीच्या भांड्यातलं आणि मातीचं भांडं पण खूप आवडलं. तर चला ठीक आहे मैत्रिणी, इकडे चपात्या वगैरे पण करून घेतल्या. वरणाला फोडणी दिली. वरणाला लाल मिरची पावडरचंच केलं. आमच्या घरात लाल मिरची पावडरचं वरण आवडतं, खूप चवदार खमंग लागतं लाल मिरची पावडरचं वरण. इकडं कसं लाल मिरची पावडरचं जास्त वरण करीत नाहीत, माहीत पण नाही. हिरव्या मिरचीचं करते तर मैत्रिणीनं. चला देवाला नैवेद्य पण दाखवला, आता ते पण आले, त्यांना पण जेवायला देते मैत्रिणीनं. तर हे असे कामं होते माझे सकाळ ते संध्याकाळपर्यंत. आता दुकानात जायचे, परत दुकानातून परत घरी पण यायचं मैत्रिणीनं. तर कामं काही कमी होत नाहीत माझ्या मागं. तरी मला त्या दिवशी एक मुलगी आमच्या नगरमधली म्हणे, तुम्ही एवढे सगळे कामं करता, तिनं माझा ब्लॉग बघितला वाटतं, तर खरंच तुमची कमाल आहे म्हणे, एवढे हँडल कामं करता. यायचे का दुकानाकडे का जाऊ मी? हां हे काय त्याची आई नेम लिक्विडचा बॉक्स कुठला काय तिकडे ते जायचं त्या प्याज बंद खाली त्याच्यात खाली पण काय ठेवते प्याज बंद सातच ना. दुकानात आल्यावर पण मैत्रिणींना खूप कामं राहते, तर पण मी एवढ्यात ना दुपारी येत नाही ना, त्याच्यामुळं ना सगळे कामं पडून राहा लागले. तर माल लावायचा, माल कसं कुठं काय पडलेला राहतो आणि रॅकी पण नव्हत्या ना, त्याच्यामुळं ना माल इकडे तिकडं कान्याकोपऱ्यात पडायचा. मग रॅक आल्यावर सापडत नव्हता. आता आम्ही ती रॅक बनवली तिकडच्या पलीकडच्या गोडाऊनमध्ये, ते गोडाऊन म्हणून केलं होतं, पण आता ते दुकान म्हणूनच केलं, कारण तिकडं ना रॅक बनवून घेतली खूप मोठी. ती 11,500ला रॅक पडली आम्हाला लोखंडाची. काढलं का ते बाहेर याचं ओणी काढलं का? नाही तू नको लावू, ओणी काढ बाहेर, मी लावून देते. बाकीचे पडेल बाटल्या तिला त्या बाटल्या एका सोयीने लावायचे सगळ्या. कुठं काय लावलंय, कुठं काय लावून ठेवलंय. नाही गिऱ्हाईकाला सापडत पण नाही ना येळेवर कुठं काय तर कुठं काय. ओणी घे बाहेर, मी लावून देते. घरी आले, आता वाजले 10:25 झाले. खूप वेळ झाला, कारण आज गटरी अमावस्या होती. यांना एक जण जेवायला घेऊन गेला, आमच्या दुकानावर एक गिऱ्हाईक आहे, तर त्यांना म्हणे चला जेवायला. मग ते गेले. दीपक गेला, कारण आमच्या घरात मटण वगैरे बनत नाही. मग त्याच्यामुळे ते बाहेर जेवायला गेले. आता दुपारचा स्वयंपाक आहे पडलेला, मी तेच खाईल. 15-20 मिनटं मी रस्त्यात उभं राहिले एका मुलीला बोलत. ती मुलगी मला विचारत होती, म्हणे व्हिडिओ छान बनवता तुम्ही आणि एडिट कोण करतं? तर म्हटलं मीच करते व्हिडिओ. तर म्हणे कमाल आहे तुमची खरंच. आता कसं आहे मैत्रिणीनं, जेवढे आमच्या नगरमधले बघतात त्यांना कमाल वाटते, कारण दुकान सांभाळायचं, यूट्यूब चॅनल सांभाळायचं, कोण आलं काय माहिती. तर त्यांना आश्चर्य वाटतं की तुम्ही एवढं सांभाळून एवढे व्हिडिओ एडिट करता, तुमची कमाल आहे. आणि काही नाही विश्वास बसत नाही मी व्हिडिओ एडिट करते म्हणून. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो. आणि हां, दुसरी गोष्ट, मी ना बारीक झाले आता एवढ्यामध्ये. मला भरपूर विचारताय आता तुम्ही एवढ्या बारीक कशा झाल्या. तर सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात, तेव्हा ना बारीक होतं. आत्ता मी येऊ लागले तर रस्त्यात एक बाई भेटली मला, आमच्या नगरमधल्याच आहे. तर त्या पण मला म्हणे तुम्ही आता बारीक झाल्या म्हणे पहिल्यापेक्षा. तर मी खूप काही फॉलो करते. दुकानावर 2 बाया विचारित होत्या मला, तुम्ही बारीक झाल्या म्हणे आता.
काय फॉलो करता आम्हाला सांगा. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, आता ना मी ना जेवलं तर जेवण करीन. 10:30 वाजले, नाही तर काही जेवणार नाही. उशीर झाला, मी जेवत नाही. स्वयंपाक तसाच एवढा मोठा पडलेला दुपारचा. तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्यापर्यंत मी असे नवीन व्हिडिओ टाकत जाईन. मला कमेंट करायचा मैत्रिणींनो, तुमच्या कमेंटची खूप गरज आहे मला. एक जरी कमेंट आली ना मला ना प्रूफ भेटतं व्हिडिओ टाकायला. आता पहा मी दुकानावर येऊ लागले तर ती एक मुलगी मी येता येता मला म्हणे तुम्ही ब्लॉग छान बनवता. म्हटलं हो का, आवडले का तुला? तर म्हणे खूप आवडतात आणि तुमचे व्हिडिओ कोण एडिट करतं म्हणे, तुमचे ब्लॉग कोण काढतं? तर म्हटलं मीच काढते. ती मुलगी मला म्हणत होती ना आता, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर मैत्रिणींनो, खरंच जे करतं त्यालाच माहिती राहतं. तर म्हणे खरंच तुम्ही खूप, तुमचे जेवढे मानव तेवढं कमीच आहे म्हणे तुम्हाला, ती मुलगी म्हणत होती मला. तर खरंच मला खूप छान वाटलं. तर मला कमेंट करत जा तुम्ही अशा की ब्लॉग टाकायला मला उत्सुकता भेटते. ती म्हणे छान काढता, तुमच्या वयाच्या मानाने तुम्ही भरपूर काही करता म्हणे. यूट्यूबवर काम करणं सोपं नाही आहे. ती मुलगी सांगत होती म्हणे मी एक व्हिडिओ बनवला छोटासा, तर मला 1 तास लागला. तर काही इंस्टावर किंवा कशावर टाकला असेल तिने बनवून त्या मुलीनं. तर तुम्ही एवढे मोठे 20-20, 15-15 मिनिटाचे व्हिडिओ टाकता म्हणे, तर तुम्हाला किती टाईमला द्यावा लागत असेल. तर खरंच जे करतं त्यालाच माहिती राहतं. त्या मुलीचे खरंच धन्यवाद देते. तिनं मला खूप मोटिवेशन दिलं त्या मुलीनं. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, राम राम सगळ्यांना, शुभरात्री. आता चेंज होते आणि त्याच्यानंतर जेवण केलं तर करते, नाही तर काही करणार नाही, उशीर झालेला आहे. हे असे आमचे कामं राहतात, कारण ते दोघंजण जेवायला गेले ना, त्याच्यामुळे मग मला दुकानात 10-10:15 वाजूस्तर बसावं लागलं. असे बिझनेसवाल्याचं. आणि बिझनेस कुठलाही एकदम प्रॉपर केला ना तर खूप काही प्रगती होती मैत्रिणींनो.